अखेर पारसे कुटुंबातील 3 व्यक्तींचा 3 दिवसानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. कामठीच्या पारसे कुटुंबाचा राजस्थानमध्ये भीषण अपघात. एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. अखेर 3 दिवसानंतर कामठी येथील एकाच पारसे कुटुंबातील महादेव पारसे, कांताबाई पारसे, घनश्याम पारसे या 3 व्यक्तींचा कंधान नदी शांती घाटावर शोकाकुळ वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 14 मार्चला अंत्यसंस्कार करण्यात आला. या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ प्रमुख अजय कदम यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेण्यात आली. यावेळी नगरसेवक काशीनाथ प्रधान, अहफाज अहमद, माजी नगरसेवक संजय कनोजिया, भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोयर, राजू बावनकुळे, सुनील दुधपचारे, मुकेश चकोले, होणाजी भोतमांगे, श्रावण केलझलकर, दिलीप मेश्राम यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. यावेळी शहरातील मान्यवर व असंख्य नागरिक उपस्थित होते. सविस्तर वृत्त असं की भक्तिभावाने तीर्थयात्रेला निघालेल्या कामठीतील पारसे कुटुंबावर राजस्थानमध्ये भीषण अपघाताचा काळाने घाला घातला. डिडवाना येथील सालासर चौराजवळ तवेरा कार आणि पिकअप वाहनात झालेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कामठी शहरासह वारिसपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. कामठीतील वारिसपुरा येथे पारसे कुटुंब 10 दिवसांच्या उत्तर भारत तीर्थयात्रेसाठी तवेरा कारने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी प्रथम उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊन हे कुटुंब पुढील प्रवासासाठी निघाले होते. मात्र दिनांक 12 मार्च रोजी पहाटेच्या राजस्थानमधील डिडवाना येथे सालासर चौराजवळ त्यांच्या तवेरा कारला समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तवेरा कारचा अक्षरशः चकनाचूर झाला आहे. या अपघातात कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले. त्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींमध्ये महिलांबरोबरच तरुणांचा समावेश आहे. जखमींना तातडीने डिडवाना येथील शासकीय बांगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात महादेव पारसे, कांता महादेव पारसे, घनश्याम पारसे यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या तुषार पारसे, पवन बागडे, कुमारी पूनम पारसे, आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे तसेच चालक मनोज चिंदमवार यांचा समावेश आहे. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी.